श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपण जो विचार करतो ना तेच आपल्यासोबत घडतं आणि जे घडलेलं असतं त्याचाच आपण विचार करतो. हे चक्र काही थांबायचं नाही है ना. मग याच्यावर काय सोल्युशन? याच्यावर सोल्युशन हेच आहे की हे चक्र तोडून आपण भविष्याचा विचार करायचा. भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा भविष्यकाळाचा विचार करायचा. म्हणा वर्तमान काळात राहता येत नाही, भविष्यकाळाचा कसा विचार करायचा? काय हरकत आहे? एखादा पिक्चर बघतो आपण, त्या पिक्चरमध्ये आपल्याला असं वाटतं ना की हिरोने हिरोईनचं जीव वाचवला पाहिजे, त्याच्या आईवडिलांचा जीव वाचवला पाहिजे, कोणी किडनॅप झालेलं असेल तर तो त्या गुंडाला मारून टाकायला पाहिजे हिरोने. आपण असे विचार करत राहायचो लहानपणी, आताही करतो की सिरियलमध्ये एखाद्या सासूने सुनेला त्रास दिला असेल तर नाही, ती सासू चांगली होऊन जायला पाहिजे. आपण सिरियलमध्ये एवढं छान म्हणजे प्रत्येकासाठी छान छान बोलतो की ती बिचारी सून एवढा त्रास सहन करते, तिचं कधी चांगलं होईल, तिचं चांगलं होऊन जायला पाहिजे. मग आपल्याविषयी का नाही मागायचं? आपल्याविषयी पण व्हिज्युअलायझेशन करायला काय हरकत आहे की मी खूप सुखी झालेली आहे, माझ्यासोबत सगळं काही चांगलं होत आहे. काय हरकत आहे ना. स्वामींना थँक्यू म्हणत राहायचं. स्वामींच्या दरबारात गेलं की मागितलेलं असेल तर विश्वास ठेवायचा. आस्क, बिलीव्ह अँड यू विल गेट, रिसिव्ह. आस्क, बिलीव्ह अँड रिसिव्ह. ओके. जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यावरती एखाद्या म्हणजे वेटरला आपण ऑर्डर देतो की पनीर की सब्जी, रोटी, राईस, हे ऑर्डर दिली की आपल्याला पूर्ण विश्वास असतो की तो वेटर आणणारच. एवढा विश्वास त्या वेटरवर, मग स्वामींवर का नाही? स्वामी तर ब्रह्मांड नायक आहेत आपले. मग जे मिळालेलं आहे त्याचे तर आपण थँक्यू म्हटलंच पाहिजे, पण जे मिळणार आहे त्याच्यासाठी सुद्धा पण आधीच आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. आधी का थँक्यू म्हणायचं? मिळणारच हा विश्वास दाखवण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी की स्वामी तुम्ही देणारच. थँक्यू.